ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जा असं उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत। खासदार राऊतांनी दावा फेटाळला। बैठकीला उपस्थित खासदारांनी आई भवानीसह कुटुंबियांची शपथ घेतल्याची राऊतांची माहिती। 22 जूनला ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक। खासदारांच्या नंतर आमदारांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। 17 पैकी 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी, तर 11 जागांवरती 18 तारखेला मतदान। बावीस जून पर्यंत भारतामध्ये टेलिग्रामवरती निर्बंध। 21 जून रोजी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे सरकारचा मोठा निर्णय। टेलिग्रामवरती मेसेज एडिट करण्याचा पर्याय डिलीट। निर्णयाचं एनटीए कडून स्वागत। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आजही टळला। सीबीआय कोर्ट 20 जूनला निकाल देणार। सर्व आरोपींना कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। मान्सून रखडल्यामुळे जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पाऊस नाही। राज्यामध्ये सरासरीपेक्षा 72% कमी पावसाची नोंद। आणखी 4 ते 5 दिवस राज्यामध्ये मान्सूनच्या प्रगतीची शक्यता नाही। सोन्याच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण, तर चांदीचे दर 4,000 कमी। जीएसटी शिवाय सोनं 1,50,000 तर चांदीचे दर 2,50,000 रुपये। महागाईचा आणखी भडका। पुण्यामध्ये सीएनजी आणि पीएनजी महागला। पीएनजीच्या दरामध्ये 85 पैशांची आणि सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ। शेड्यूल के मधून खोकल्याच्या औषधांना वगळलं। मेडिकल दुकानामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषध देण्यावरती बंदी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।